शिवरायांना, रयतेच्या राजाला, ज्याच्या भक्तीला जोड नाही, शौर्याला तोड नाही, जो अथांग आहे महाकाय सागरा समान, ज्याचं छत्र म्हणजे आभाळा समान, जो त्या सूर्याची शान आहे, मराठी मनातला धगधगता स्वाभिमान आहे, आणि काहीच म्हणजे सह्याद्री ज्याला शंभूचा अभिमान आहे. मराठ्यांच्या देवघरात ज्याला पहिलं स्थान आहे, मराठ्यांचा जो भगवा असमंत आहे, कृपावंत आहे, दयेचा वसंत आहे, आणि ज्यांच्या कुशीतून हे स्वराज्याचे स्वप्न उदयास आले त्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आऊसाहेब. आणि परमुलकात राहून देखील स्वराज्याचं स्वप्न पाहणारे स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले, आणि त्यांच्या त्या स्वप्नांना सत्तेचा आकार देणारे आणि स्वराज्याची निर्मिती करणारे छत्रपती शिवाजी महाराज. आणि आमच्याच वाटेवर येऊन आमच्याशीच वाटमारी करणाऱ्याची त्याच्या वाटेवर जाऊन वाट लावल्याशिवाय आम्ही आमच्या वाटेवर परतत नाही, हा इतिहास जगाला सांगणारे, आपल्या आयुष्यातील 120 लढाईपैकी एकही लढाई न हारणारे, धर्मवीर आणि पित्याने दिलेल्या स्वराज्याचं नुसतं रक्षणच नाही तर ते कित्येक पटीनं वाढवण्याचं कार्य करणारे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना मी मानाचा मुद्रा करतो आणि माझ्या भाषणाला सुरुवात करतो. छत्रपती शिवरायांचा इतिहास सांगायची तुम्हाला गरज नाही, कारण इथल्या महाराष्ट्राच्या मातीत आणि इथल्या महाराष्ट्राच्या मातीच्या जन्माला येणाऱ्या प्रत्येक पोराच्या मनावर आणि इथल्या मातीच्या कणाकणावर छत्रपती शिवरायांचा इतिहास पेरला गेलेला आहे. तुम्हाला सांगायची गरज आहे, पण गरज मला वाटते की आता समजा मी रस्त्याने चालत असतो, चालता चालता सरळ एखाद्या गाडीवर, एखाद्या रिक्षेवर किंवा आरशीच्या काचावर सुद्धा लिहिलं असतं, राजा पुन्हा जन्माला या, राजा पुन्हा जन्माला या, आणि मग माझ्या मनामध्ये विचार येतो, आणि दोन वर्षापूर्वी मागे 2 वर्षापूर्वी झालेल्या स्त्री गुण हत्येचा आकडा डोळ्यासमोर येतो, आणि मग डोळे विरायला लागतात. का 2 लाखापेक्षा अधिक काय पोटात उमलण्या आधीच त्या पोटातच कुसकुस करून टाकल्या गेल्या, आणि मग मनात मध्ये विचार येतो की आपण म्हणतो राजा पुन्हा जन्माला या, राजा पुन्हा जन्माला या, पण छत्रपती शिवराय जन्मण्याआधी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आऊसाहेब जन्माला आल्या पाहिजेत, आणि ते स्त्रीगुंजा हत्या जेव्हा थांबेल तेव्हाच मला वाटतं की महाराष्ट्रामध्ये ज्या 2 लाख स्त्रिया मारल्या गेल्या त्या गर्भातच त्या मुलींना गर्भपात केला गेला, त्या मुलीमध्ये एक तरी जिजाऊ असलीच पाहिजे. आणि दुसरा मुद्दा आज आपण पाहतो, ज्या गडकिल्ल्यांनी आपल्या मराठी अस्मितेचं स्वराज्याचं रक्षण केलं त्या गडकिल्ल्याची अवस्था बघितली की आज डोळे पाणवायला लागतात, आणि म्हणूनच मला वाटतं त्या गडकिल्ल्याचंही संरक्षण झालं पाहिजे. आणि आपण म्हणतो तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ आणि जय शिवराय हे राहिलं पाहिजे. छत्रपती शिवराय फक्त इतिहासाच्या पानावर न राहता ते आमच्या समस्त महाराष्ट्राच्या तर नव्हे तर समस्त हिंदुस्थानच्या